आपण पाहत आहात महाराष्ट्र टुडे न्यूज। छत्रपती संभाजीनगर। केंद्र सरकारने ट्रक चालकांच्या कायद्यामध्ये बदल केल्यानंतर या कायद्याला चालकाकडून विरोध होत आहे। गेले 24 तासापासून चालक संपावरती आहे आणि आज संपाचा परिणाम सामान्य जनतेवर झाला आहे। शहरातील पेट्रोल पंपावरती लांबच्या रांगा बघायला मिळत आहेत। भाजी मंडई, दूधवाले, कॉलेज जाणाऱ्या विद्यार्थ्यांवर, कंपनीमध्ये जाणाऱ्या नागरिकांवर या संपाचा परिणाम बघायला मिळाला। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट देव राजाळे, छत्रपती संभाजीनगर। देशभरासह राज्यामध्ये ट्रक चालकाचा संप सुरू आहे आणि त्या संपाचा आता परिणाम सध्या बघायला आपल्याला मिळत आहे। आता सध्या मी छत्रपती संभाजीनगर शहरातील चुनीलाल पेट्रोल पंप आहे आणि या पेट्रोल पंपावरती आपण सध्या बघू शकता आपण की गेल्या 24 तासापासून ह्या पद्धतीने या रांगा सध्या लागलेला बघायला मिळत आहे। शहराचा जर विचार केला आपण तर शहरामध्ये तब्बल 44 पेट्रोल पंप हे बंद आहे, इंधनाअभावी हे बंद करण्यात आलेले आहे। मात्र उर्वरित जे पेट्रोल पंप सध्या सुरू आहे या पेट्रोल भरण्यासाठी या ठिकाणी मोठ्याच्या मोठ्या सध्याला रांगा आपल्याला लागल्या सध्या बघायला मिळत आहे। काही शाळेत जाणारे विद्यार्थी असतील, या ठिकाणी काही जे दररोज दिनचर्याचे काम करणारे यांच्यावरती हा सगळा परिणाम सध्याला बघायला मिळत आहे। आपण तर सध्या या ठिकाणी जर बघितलं तर आपण हे वाहन चालक यासाठी पेट्रोल भरण्यासाठी आलेले आहे। हे रोज सकाळी आपण हे दूध देण्याचं काम या ठिकाणी करत आहे। मात्र आपण त्यांचे बोलूया, केव्हापासून तुम्ही लाईनीत रांगून आलेले आहेत? 8 बजे से आप लाइन में रहेंगे? हो। हर दिन पेट्रोल ये करते हो? हर दिन देते। हाँ। आप आज कुछ फोन आया आपको कि दूध क्यों नहीं आया, क्यों नहीं, ऐसा कुछ हुआ है क्या? फोन आ रहे ना। फोन आ रहे हैं? हाँ। अभी 8 बजे से ये लाइन में खड़े हैं? 8 बजे लेना। नक्कीच आपण जर पाहिलं तर गेल्या 8 वाजेपासून या ठिकाणी ही लाईनमध्ये उभे आहे। असेच काही शाळेत किंवा कॉलेजचे, महाविद्यालयाचे काही विद्यार्थी आहे, दररोज ऑफिसमध्ये जाण्यासाठी, काही कंपनीतले जे कंपनी जाण्यासाठी हे सगळे या ठिकाणी हे जा करतात। मात्र आता ही सांगण्याची परेशानी सध्या त्यांना। कुठं आलात तुम्ही? सर हम यहाँ औरंगाबाद सुबह से आए हुए हैं, 7 बजे से आए हुए हैं। 7 बजे से आए हुए? अभी तक नंबर नहीं आया। नंबर आया नाही है? नक्कीच आपण जर पाहिलं तर सकाळपासून ह्या ठिकाणी हे पूर्ण आलेले आहे। मात्र पण काय परेशानी जी आहे यांना हे पूर्ण। कुठनं आल्यात तुम्ही? इथलेच आहेत? किती वेळचं उभा आहेत तुम्ही? सकाळी 10:30 पासून। सकाळी 10:30 पासून म्हणजे कॉलेजला जायला उशीर, लेक्चर वगैरे झाले? कॉलेज बंद झालं। म्हणजे जर आपण पाहिलं तर सकाळपासून हे निघलेले आहे। मात्र ह्या पेट्रोल नसल्या कारणाने या ठिकाणी आता जे कॉलेजसुद्धा बंद करावं या ठिकाणी याला लागत आहेत। काय दादा, कुठून आलात तुम्ही? औरंगाबादमधून। औरंगाबादमधून। काय कधीपासून उभा आहे लाईनमध्ये? अर्धा तास। अर्धा तासापासून लाईनमध्ये उभा आहे, तरी नंबर लागला नाही? नहीं अभी तो इतना बड़ा नंबर है यार, तो कहाँ से नंबर लगा? काय काम काय करता? हाँ, बिजनेस करता। सर आपण काय करता? जॉब। बरं, मग आता जॉबवर तुम्ही निघलेले आहात, किती वाजेपासून लाईनमध्ये तुम्ही? अर्धा तास झाला। अर्धा पासून? हाँ। मात्र अर्धा तास लागेल। आता म्हणजे जायला उशीर होणार नाही का? होणार ना। नक्कीच आपण जर पाहिलं तर प्रत्येकाची वेगवेगळी समस्या या ठिकाणी नागरिकांना आहे। पण आपण जर पाहिलं तर हा संप जरी मागं घेतला तरीही सुद्धा या पेट्रोलवरती टँकर येण्यासाठी तब्बल 24 तास लागणार आहे। मात्र अजूनसुद्धा ही परेशानी वाढणार असं चित्र सध्या आता बघायला आता मिळत आहे। मात्र सरकार आता या कायद्याबद्दल काय निर्णय घेईन आता हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। मी देव राजाळे, छत्रपती संभाजीनगर।